अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। तलवार, दांडपट्टा व लाठीकाठी प्रशिक्षक तेजस्विनी गव्हाणेचा पोलीस मुख्यालयात गौरव। महिला दिनानिमित्त यवतमाळ येथे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते सन्मान। साहसिक खेळांद्वारे मुलींना देत आहे प्रशिक्षण। वणी तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राजू देवरावजी गव्हाणे तसेच प्रभाग क्रमांक 14 च्या नगरसेविका सौ मनीषा राजू गव्हाणे यांची कन्या तेजस्विनी गव्हाणे हिचा यवतमाळ पोलीस मुख्यालयात सन्मान करण्यात आला। महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व युवतींचा गौरव करण्यात आला असून त्यामध्ये वणीतील तलवार, दांडपट्टा, भाला व लाठीकाठी या साहसिक खेळांची युवा प्रशिक्षक तेजस्विनी राजू गव्हाणे हिचा समावेश होता। तिचा सन्मान जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते करण्यात आला। तेजस्विनीला लहानपणापासूनच साहसिक खेळांची विशेष आवड आहे। अवघ्या 7व्या वर्षी तिने तिचे आजोबा वस्ताद देवरावजी गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाठीकाठी तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले। त्यानंतर नागपूर येथील सुप्रसिद्ध लाठीकाठी वस्ताद आप्पासाहेब भोसले यांच्या ताजराज हिरा आखाड्यात तिने पुढील प्रशिक्षण घेतले। स्वतःचे कौशल्य विकसित करताना तेजस्विनीने स्वतःचा चमू तयार करून मुलींना लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, धनुष्यबाण, भाला यांसारख्या पारंपरिक साहसिक खेळांचे प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू केले आहे। तिच्या प्रशिक्षणातून अनेक विद्यार्थिनी शारीरिकदृष्ट्या सक्षम होत असून मर्दानी खेळांची परंपरा जपली जात आहे। याशिवाय तेजस्विनी कराटे या खेळात ब्लॅक बेल्ट धारक असून वक्तृत्व, विविध कला आणि सामाजिक कार्यातही ती सक्रिय आहे। तिच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल तिला गौरविण्यात आले। उपसंपादक रवींद्र राऊत सर सह अजय बजाईत। माहित असेल नसेल, आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा स्मृती दिन आहे। सर्वप्रथम त्यांच्या तेजस्वी आणि ओजस्वी चरणी सादर प्रणाम करते। सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आज मी इथे उभी आहे, मॅम इथे बोलत आहेत आणि आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत, त्यांना सादर प्रणाम करते। खूप खूप धन्यवाद सर। त्यावेळीपासून आतापर्यंत लक्षात ठेवून आणि आजच्या या विशेष सन्मानासाठी प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांना आज मी इथे पाहिलं, पण जसं मॅमनी त्यांच्या क्षेत्राबद्दलची माहिती आपल्याला दिली की स्वतःची काळजी घ्या, सेल्फ लव्ह इज बेस्ट अँड इम्पॉर्टंट, त्याच प्रकारे मला ज्यासाठी सत्कारासाठी बोलवलं ते म्हणजे महिला सक्षमीकरण, मी त्याबद्दल बोलते। इथे खाली लिहिलं आहे न्याय, हक्क, सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल। हे फक्त आणि फक्त पोलीस करू शकतात, म्हणून मी इथे उपस्थित सर्व पोलिसांना विनंती करेन की न्याय, हक्क, सुरक्षेसोबत महिला सक्षमीकरणाकडे जी तुम्ही वाटचाल केली आहे, यवतमाळ पोलीसने ऑपरेशन प्रस्थान तर्फे जी वाटचाल केली आहे ती खरंच वाखण्याजोगी आहे आणि संपूर्ण देशाने याचं एक उदाहरण घेऊन ते संपूर्ण देशात जर लागू केलं ना, तर आज महिला दिनाच्या दिवशी सुद्धा मी पेपर उघडला तर पहिल्याच पेजवर बातमी होती अल्पवयीन मुलींवर अन्याय, अत्याचार। ही बातमी कुठेतरी आपल्याला दिसली नाही पाहिजे आणि आज तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की दुर्योधन है, दुशासन है, पक अवरोध खड़े, कुटिलकारी की अनुन्यायी है, शकुनी से शैतान बड़े, कन्यों सुई कोमल मूरत को क्षण कर देंगे क्षण में क्षार, मड़के सारे श्रृंगारों को कर देंगे क्षण में क्षार तार, रणचंडी का तू रूपधार, हर राक्षस पर तू कर प्रहार, कन चूड़ियों के मध्य उठे तलवारी के अद्भुत प्रहार, अरे पानी तक ना मांग सके वो जो तुझ पे आंख उठाएंगे, अपना चीर बचाना गोविंद कहाँ तक आएंगे। आज आपल्याला स्वतः रक्षण करण्याची गरज आहे आणि तीच संधी ऑपरेशन प्रस्थान तर्फे किंवा आता झालेल्या प्रत्येक शाळेच्या व्हिजिट तर्फे आपल्या पोलिसांनी आपल्याला दिली आहे। मी त्यासाठी संपूर्ण मुलींकडून, महिलांकडून यवतमाळ पोलीसचे शतशः आभारी आहे आणि अशीच संधी प्रत्येक भारताच्या मुलीला मिळली पाहिजे, यासाठी सर तुम्ही प्रयत्न करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे। आणि आज जो काही विशेष सत्कार इथे झालेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। शेवटी इतकंच बोलेन की आदि शक्ती तू, प्रभूची भक्ती तू, आदि शक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रगतीला लागलेली उन्नती तू, आजच्या जगाची प्रगती तू, आजच्या जगाची प्रगती तू। तुमच्यामुळे देश सुरक्षित आहे, महिला सुरक्षित, परत देश सुरक्षित। धन्यवाद आणि विशेष सन्मानासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद।